नागपुर में ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क में आज एक भव्य और विशाल भारतीय तिरंगे का लोकार्पण किया गया। ये कार्यक्रम लोकमत समूह और नागपुर महानगर पालिका के संयुक्त तत्वाधान में आयोजित किया गया। इस अवसर पर बड़ी संख्या में नागरिक, जनप्रतिनिधि और प्रशासनिक अधिकारी उपस्थित रहे। कार्यक्रम का मुख्य आकर्षण राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों विशाल राष्ट्रीय ध्वज का लोकार्पण करना रहा। जैसे ही तिरंगे को फहराया गया, पूरे परिसर में देशभक्ति का माहौल बन गया और उपस्थित लोगों ने भारतीय तिरंगे को सलामी देते हुए मान वंदना की। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने संबोधन में कहा कि भारतीय तिरंगा केवल एक ध्वज नहीं बल्कि हर भारतीय के स्वाभिमान, सम्मान और राष्ट्रभक्ति का प्रतीक है। उन्होंने कहा कि देश के प्रति गर्व और एकता की भावना को मजबूत करने के लिए ऐसे कार्यक्रम बेहद महत्वपूर्ण है। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांच्या संकल्पनेतून हा आपल्या भारताचा तिरंगा ध्वज कस्तूरचंद पार्कवर या ठिकाणी फडकतोय। विपिन जेटणकर, वसुंधरा पंत आणि लोकमत समूहाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक संकल्प केला होता। या कस्तूरचंद पार्कमध्ये भारताचा तिरंगा झेंडा उंच उंच असा सर्वांना अभिमान वाटेल, स्वाभिमान वाटेल असा फडकताना दिसला पाहिजे। निश्चित त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या, त्याचा उल्लेख देखील त्यांनी केला। जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हाच अडचणी जास्त असतात, वाईट कामाला कधीच अडचणी येत नाही। त्यामुळे निश्चितपणे तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातनं या सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा झेंडा या ठिकाणी लागलेला आहे। त्यामध्ये पूर्वी आपण परदेशात जायचो तर अनेक युरोपच्या देशांमध्ये त्यांचे झेंडे मोठे मोठे उंच उंच हे पब्लिक फडकताना पाहायला मिळायचे आणि त्यातनं एक वेगळ्या अशा प्रकारची अनुभूती आपल्याला व्हायची आणि त्यावेळी असं वाटायचं की आपल्याही देशात हे झालं पाहिजे। पण दुर्दैवाने अनेक सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिले आणि त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी 365 दिवस फडकू शकेल अशा प्रकारचे झेंडे लावण्याची मुभा आपल्याला मिळाली आणि आज आपण पाहतोय जी प्रमुख आपले शहर आहेत या शहरांमध्ये अशा प्रकारचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। नागपूरला देखील अशाच प्रकारची एक मला असं वाटतं नितांत आपला स्वाभिमान त्या ठिकाणी जो काही आहे त्या स्वाभिमानाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याकरता अशा प्रकारचा झेंडा लावण्याची आवश्यकता होती आणि लोकमतनी ते काम हातामध्ये घेतलं। या ध्वजस्तंभावर अतिशय सुंदर अशा प्रकारचं पाणी सातत्याने वाहत आहे, ती शीतलता आपल्याला पाहायला मिळते आणि उंच उंच असा भारताचा तिरंगा हा फडकताना दिसतो आहे। त्यामुळे निश्चितपणे माझा देखील ऊर स्वाभिमानाने आणि अभिमानाने हा झेंडा पाहिल्यानंतर या ठिकाणी भरून आलेला आहे। कार्यक्रम के दौरान राष्ट्रगान भी गाया गया और उपस्थित लोगों ने देशभक्ति के साथ तिरंगे को नमन किया। ये भव्य तिरंगा नागपुर शहर के लिए गर्व का प्रतीक बनेगा और आने वाली पीढ़ियों को देश प्रेम की प्रेरणा देगा।